महाशिवरात्रीला व्रत ठेवायचं आहे पण योग्य पद्धत माहीत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यावर्षी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे। या दिवशी आपण भगवान शिवांची कृपा मिळावी म्हणून व्रत आणि साधना करतो। या व्रताची एक योग्य शास्त्रीय अशी पद्धत आहे। महाशिवरात्रीचा एक दिवस आधी म्हणजे 14 फेब्रुवारी संध्याकाळी हलके आणि सात्विक आहार घ्या आणि त्यानंतर काहीही खाऊ नका, त्यामुळे पृथ्वी तत्व हलकं आणि स्थिर होईल। 15 फेब्रुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि शक्य असेल तर शिवलिंगावर जलाभिषेक करा। यामुळे जलतत्व शुद्ध होईल आणि मनही शांत होईल। त्यानंतर व्रताचा संकल्प घ्या आणि याच क्षणापासून तुमचं व्रत अधिकृतपणे सुरू होईल। व्रत ठेवण्याचे 3 शास्त्रमान्य मार्ग आहेत। पहिला मार्ग निर्जल व्रत। हा फक्त अनुभवी साधकांसाठीच आहे, ज्याच्यामध्ये अन्न आणि पाणी दोन्ही टाळलं जातं। ही उच्च स्तराची साधना आहे। जलव्रत। या दिवशी फक्त पाणी घ्यायचं, अन्न घ्यायचं नाही, यामुळे वायू आणि जलतत्व संतुलित राहतं। तिसरं व्रत फलाहार व्रत, ज्याच्यामध्ये नवीन मेंबर्स असतील किंवा नवीन नवख्या लोकांसाठी फळ, दूध आणि हलकं सात्विक आहार या दिवशी घेऊ शकता। त्याच्यामुळे शरीर थकणार नाही आणि साधकांना साधनाही नीट करता येईल। व्रत तुम्ही 15 तारखेच्या संध्याकाळी सोडू शकता किंवा शक्य असेल तर 16 तारखेच्या ब्रह्ममुहूर्तावर ते कंप्लीट करा किंवा पूर्ण करा। हे जास्त फलदायी मानले जाईल। उपवास, मौन, जप, जागरण यामुळे पंचतत्व संतुलित राहतं आणि वास्तुशास्त्रानुसार जिथे पंचतत्व संतुलित तिथे विचार, निर्णय आणि जीवन अधिक सकारात्मक होतं। ही रात्र तुमचं आयुष्य बदलू शकते जर तुम्ही स्वतःला पूर्ण श्रद्धेने महादेवांच्या चरणी अर्पण केलं तर। हर हर महादेव। श्री गुरुदेव दत्त।